हे जसे दोघ जण मृदंग वादक आहेत ना, मी आल्याबरोबर या दोघांकडे पाहिलं की सज्जना हो, मला ती कालची घटना लगेच डोळ्यासमोर आली. काल आपल्या महाराष्ट्रामध्ये परभणी जिल्ह्यात दोन असेच मृदंग वादक संगच वाजवणारे, दोघांची जुगलबंदी आदल्या दिवशी रात्री वाजवलेली जुगलबंदी व्हायरल झाली. दोघांनी बी ध्यानी मनी नव्हतं कोणाच्या, स्वप्नात बी नाही आलं कोणाच्या. तरुण तडफदार एक मुडेकर महाराज आणि एक बोर्डीकर म्हणून दोघ जण मृदंग वादक. तरुण तडफदार पोर असेच याच वयातले असे नेमकेच लग्न झालेले, एकाचं तर 1-1.5 वर्षाचंच लेकरू. लग्न झालं आणि ते 8 दिवस वाजवायला गेले सप्ताह. कीर्तन रात्री वाजवलं. आता दुसऱ्या दिवशी लेकर बाळ वाट बघते. 8 दिवस राहतात ही मंडळी दुसऱ्या गावात. त्यांच्या मनात ओढ लेकरांना भेटायची म्हणून ते काय करायचे, सप्ताह झाला, कीर्तन झालं, संध्याकाळी की मुक्कामाला घरी जायचे. रात्री सज्जना हो, घरी कीर्तन वाजून घरी जात असताना दोन्ही तरुण तडफदार मृदंग वादक सज्जना ऍक्सिडेंट झाला जबरदस्त. जिंतूर परभणी रोडवर असला भयंकर ऍक्सिडेंट होता तो. अर्धा एकर रानामध्ये ते सगळे त्यांचे अवशेष पडलेले. 15 फुटावर कुणाचं उपकरण पडलंय, कुणाची मफलर पडली, कुणाच्या अंगातलं स्वेटर उडून पडलेलं आहे. इतका प्रचंड भयंकर विदारक तो ऍक्सिडेंट झाला. आणि ते दोन्हीही मृदंग वादक सज्जन हो, मृदंगाची सेवा करता करता त्यांना आपलं जीवन संपवलं. आजही लोक म्हणतात, कित्येक लोकांची ओरडायच आहे, लोक म्हणतात महाराज लोक खूप पैसे घेतात, गायक वादकाला खूप पैसे लागायला लागले. पण इमानदारीने सांगू सज्जन हो, अरे 2 घंट्याचा एक शो जर गुजरात मध्ये केला ना, 2च घंट्याचा युट्यूबला सर्च करा, त्या कलाकाराला लोक नोटांनी बुजून टाकतात. इतके पैसे, लाखो रुपये 2 घंट्याच्या शोचे, आणि आपण 2000 रुपये द्यायचे म्हणले तरी आपल्याला असं वाटतं की आपण यांना लय पैसे दिले. पण एक लक्षात घ्या, हे पळतात ना लोक, गायक वादक कीर्तनकार. इमानदारीने सांगतो सज्जना हो, एखाद्या दिवशी कीर्तनकाराला गायक वादकाला उशीर होऊ द्या, ते बघत नाही मोटरसायकल असणार 90ची स्पीड आहे का 100ची. मस्तकाला कफन बांधून पळावं लागतंय सज्जना हो. लक्षात घ्या, कधी मृत्यू येईल आणि कधी ती मृत्यू रूपी कधी ती बाई गळ्यात मान टाकेल, हात टाकेल, सांगता येत नाही. म्हणून लक्षात घ्या सज्जना हो, हे जीवन म्हणजे तारेवरची कसरत. जेवढा जीव